नमस्कार मित्रांनो, जय बळमा बळमांच्या नावानं सांग बोला. आज मित्रांनो आपण कापशी येथील शिवाजी निकम यांची मुलाखत बघणार आहोत. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी कामते मामांना घेऊन शिवाजी निकम यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आपले मामाचे सर्वातले अनुभव सांगितले. तर ते अनुभव आपण आता ऐकूया. मित्रांनो, अजूनही बऱ्याच जणांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नाही, तर मित्रांनो खरोखर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. कारण तुम्ही जर सबस्क्राईब आणि लाईक केला तरच हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. कारण आतापर्यंत बघतोय मी व्हिडिओ आवडतात पण लाईक कोणी करत नाही. तर ते लाईक करा. लाईकचं बटन इथं खाली दिलेलं आहे, तर त्या बटनावर क्लिक करून तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. बोला बोला बळवंताच्या नावानं सांग. हां बोला. मग काय झालं? मग योगा जमले. आमच्या वडिलांनी आमच्या आईला करून घेतली. घेतल्यानंतर ते येणं जाणं बाळमामाकडं होतं. काय होत असल्यानंतर त्याला मूल नसतं बरीच वर्षे. बाबांच्या आणि मामांची सगळी तिकसट जमल्यामुळं आम्ही 5 जण आमच्या वडिलांनी मुलं झाला. बहिणी तिघीजणी झाल्या. म्हणजे मला आम्ही 5 जण भाऊ आणि बहिणी तिघीजणी. त्यातली एक वारली, आता 2 आहेत. 5 जण भाऊ? होय 5 जण. त्यातला एक भाऊ वारला, ज्योतिराम वारला, अनुसया वारली आणि आता आम्ही 4 जण भाऊ आणि 2 बहिणी आहेत. मूल होत नव्हतं, मग मामाने काय सांगितलं त्यावेळेला? मामाने काय सांगितलं? मामाने काय सांगितलं ते वडिलालाच माहिती. बर. काय ते काय आपल्याला तेवढा पोचत नाही. बर. मग त्याच्यानंतर त्या पाटीलकीत भंडारा होत होता. मी लहान होतो, काहीतरी 5-7 वर्षाचा होतो. मग मामा असं चमाजिमासारखं असं घोंगडं खांद्यावर घेऊन काठी हातात घेऊन मामा असं पुढे जायचं. काय हे बंगल्याच्या मागं अशी मेंढरं असायची. काय बाबांनी मी दगड फोडायचा. आणि तिथे जागा नव्हते, हे पाठमाचं हे आलं. हे आलं असेल. आणि ते तुमच्या चेहऱ्यावर ते काळ पडाले. बरोबर येत असल्यामुळं. हां बोला. मग त्यावेळी मामा असं जायचं. तिथनं बाबा म्हणायचा मामा चालले बरे शुभा बकरी घेऊन. मग पाटील की तिथं रोसा पाटलांच्या तिथं असायचं. अण्णासा पाटला इथं बकरी कायम असायचं. मग आम्ही बी दगड फोडायचं, तिथं पोट भरून खायला असायचं. तिथं खणीक मोठी लावली ती. मग मामा चालला की आम्ही बाबा बी आमचा तिथं नमस्कार करायचा, मी बी करायचा. केव्हा तरी बाबा म्हणायचा बस बस, हात तसाच करायचा आणि समोरच जायचं. असं ही गाडी आहे की तुमची, इथं आम्ही झोपलेलं असायचं उन्हाचं. आणि मामा असं पल्ल्यावर नजर असं, म्हणजे बंगल्या इतक्या पल्ल्यानं असं इकडनं जायचं असं. हां जायचं, एकामेकाची मुलाखत व्हायची. मग त्यावेळी काय शाळा शिकलो नाही मी. मग मामा काय म्हणाले, म्हणा शाळा बिळा काय शिकवायला मारून घालू नकोस म्हणून सांगितलं बाबासने आमच्या. मारून घालू नको, त्याच्या मनानं काय शाळा शिकला तर शिकू दे. काय मारून त्याच्या नशिबाचा तो. शाळा शिकलोच नाही साहेब. तिथनं पुढं वडिलांच्या बरोबर शेती करत राहिलो, दगडं फोडत राहिलो ते राहिलोच. मग तिथनं हे मामाच्या बकऱ्यातनं इकडे तिकडे जायचं फिरायचं, ह्यो नाद लागलाच. नाद लागला. मग ते बकऱ्यात जायचं. आमची आई बी आंबील घुगऱ्या करून घेऊन जायची. आमचं वडील बी जायचं आणि आम्ही बी जायचं. द्वादशीला पोळ्या आंबील बिंबील सगळं करून इथं पाटीलकीत असू द्यात, काही इथं बक्कू लावट्याची इथं असू द्यात जायचं. असं कुठं गावाला तिथं एकादश की नाही द्वादशीला जायचं. मामांना तुम्ही बघितलं त्यावेळी तुमचं वय काय होतं? वय 7-8 वर्षाचं होतं की. 7 वर्षाचा होता. 7-8 वर्षाचा. मामा म्हणजे इथं भंडारा झाला पाटीलकीत की नाही पक्क कळत होतं मला. पाटीलकीत म्हणजे कुठं ह्याला? इथं रासा पाटला अण्णासा पाटलांच्यात कोलेवाडीत. त्यावेळी कळत होतं तो. हे पक्क भंडारा उत्सव बघितला तुम्ही? भंडाराला बघितलो. लाकडी खाट होता. मामांच्या अंगावर आता माझ्या बांधणी बघितलं असेलच. काय ते माझ्या बराच मोठं आहे. ते खाट लाकडी खाट होता असा फुराचा. काय माचा. माच्या. मग नदीतनं पाणी आणले की सवळ्यानं पाणी आणायचं ते प्रसादाला.
सकाळी किती वाजता आणायचे पाणी? ते साधारणपणे पहाटे 3च्या दरम्यान पाणी, म्हणजे पहाटे 4-5च्या दरम्यान यायचं पाणी. खरं एवढं खरं घागरी आणलेल्या खांद्यावरून बघितलं नाही आम्ही. मातीच्या घरे असायच्या कुठल्या असायच्या? मातीच्याच की घडेच मातीचे. त्या माती आणून त्या नदीतनं पाणी आणून हातानं ते काय आम्ही जाग्याला जाऊन बघाय नाही तर ते असं वाळूतनं करणे असं झरा काढला की पाणी भास सुटायच्या, आंघोळा करायच्या आणि त्या 7 काय 5 घागरी ते आणत होते. म्हणजे बाकीचे लोक संघ घेऊन. एवढं पक्क माहिती आहे. हे 2 वर्ष भंडाराला, त्याच्यानंतर आदमापूर केलं मामाने. बरोबर. आदमापूरला बी आमचा भाऊ थोरला इचलकरंजीला ते संघ होता, मी होतो, आमची आई होती, बाबा होते. थोरल्या भावाचं नाव काय? शंकर निकम. शंकर निकम. कुठं राहतात ते? ते शापूरला राहतात. मामांच्या कडे जायची तुमची सुरुवात कशी झाली? सुरुवात आमच्या वडिलापासून झाली. आई